हॅलो, हाय, नमस्कार. आज एक छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. काहीतरी ना टेस्टी जेवायला रात्री असं करायचं असेल ना, तर अशा पद्धतीने पनीरचा फ्राईड राईस बनवून बघा. खूप सुंदर लागतो, पटकन होतो, कमीत कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चॅनलवर नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लवकरात लवकर चॅनल पण सबस्क्राईब करा. इथे मी बासमती तांदळाचा 1 कप तांदळाचा भात बनवणार आहे. त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे. 3 कप पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये दालचिनीच फक्त टाकलेली आहे. बाकी काही टाकलेलं नाही. कारण का दालचिनीचा फ्लेवर खूप छान येतो. पाणी पूर्णपणे उकळून घ्यायचं. तर दालचिनी टाकले. थोडंसं चवीसाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकून घेऊया, की भात आपला अजून चांगला फळफळीत छान मोकळा-मोकळा व्हायला पाहिजे. त्यासाठी तेल टाकून घ्यायचं आणि पूर्णपणे ते ना चांगलं उकळवून घ्यायचं. म्हणजे फ्लेवर आपल्या दालचिनीचा आला ना, की तो जो भातामध्ये येतो ना, तो खूप सुंदर येतो. आता इथे मी अर्धा तास आधी तांदूळ भिजत घातलेला होता. तो तांदूळ आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आता आपण सगळं पाणी त्यातलं काढून त्याच्यात तांदूळ टाकून घेऊया आणि व्यवस्थित असा तो शिजवून घेऊया भात. भात शिजेपर्यंत आपण आपल्या भाज्या आहेत त्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत. आता भात पूर्णपणे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचा आहे. हे बघा आता मस्तपैकी भात शिजलेला एकदा परत मी चेक करते भात कसा शिजलाय ते आणि मग त्याच्यात ते एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून आपण भात आहे तो आपला म्हणजे जो तांदूळ शिजलेला आहे तो आपण सगळा व्यवस्थित असा गार करायला ठेवून देऊया आणि बाकीच्या पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तांदूळ व्यवस्थित आपला शिजलेला आहे म्हणजे आपला भात छान तयार झालेला आहे. एक्स्ट्राचं पाणी आहे ते आता मी लगेच काढून घेते. इथे एका भांड्यावरती अशी जाळी ठेवली आहे. त्याच्यावरती आपण एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं काढून घेऊया आणि भात आपला मोकळा करून घेऊया. त्याच्यामध्ये जे दालचिनीचे तुकडे आलेले आहेत ते तुम्ही काढून ठेवलेत तरीसुद्धा चालेल. कारण का त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या ह्या भातामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे दालचिनीचे तुकडे आता काढलेत तरीसुद्धा चालू शकतात. आता आपण भात थंड करायला ठेवलेला आहे. आता आपण आपल्या पुढच्या रेसिपीला सुरुवात करतोय. एका भांड्यामध्ये तेल घेतले. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले. आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घ्यायची. लसूण जेवढी बारीक चिरते तेवढी बारीक चिरून घ्यायची. थोडंसं आलं घेतलेलं आहे. आलंसुद्धा थोडंसं असं आपण बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. लसूण जेवढी जास्त असेल तेवढा भात अजून छान लागतो. त्याच्यामुळे 10 ते 12 पेक्षा तुम्ही जरा जास्त अजून घेणार असाल, तुम्हाला लसूण खायला जास्त आवडत असेल, तर लसणीचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल. आलं थोडं घेतलं आणि सगळ्या गोष्टी बारीक चिरून तेलावरती ना छान परतवून घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या टाका. नाहीतर मी आता इथे साईड केल्यासारख्या कांदा घेतलेला आहे. एक कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. कोबी थोडा घेतलेला आहे. गाजर आणि सिमला मिरची असं सगळ्या गोष्टी मी थोड्या-थोड्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण तेलावरती व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला भरपूर अशा त्या शिजवायच्या नाहीयेत. थोड्याशा त्यात क्रंचीनेस त्याचा असला पाहिजे फ्राईड राईसमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यानुसारच आपल्याला ते तेलावरती छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. सगळं काय आता व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेऊया. खूप झटपट होणारा आणि टेस्टी असा हा पनीरचा फ्राईड राईस आहे. त्याच्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर तुमची कशी बनते, तुम्हाला रेसिपी आवडली की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा. छानपैकी आता आपला हा परतवून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडे सॉस सगळे टाकून घेऊया. तर इथे मी पहिल्यांदा घेतलेला आहे रेड चिली सॉस. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे ग्रीन चिली सॉस. त्याच्यामध्ये टाकायची शेजवान चटणी मी थोडीशी टाकलेली आहे. तुम्हाला स्पायसीनेस किती पाहिजे असेल त्याच्यानुसार शेजवान चटणीचं प्रमाण थोडं टाका. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सोया सॉस. आता कसं आहे की आता सॉसमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मिठाचा प्रमाण असतं. त्याच्यामुळे मीठ टाकताना तुम्ही म्हणजे विचार करून टाका की टाकण्याची गरज असेल. कारण का आपण तांदूळ शिजवला होता, भात शिजवला होता. त्याच्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्या भातामध्ये मीठ आहे. सॉसमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये मिठाचा अंश हा असतो. त्याच्यामुळे मीठ टाकताना आधी विचार करा की जर आपल्याला लागणार असेल टेस्ट करून बघा. जर तुम्हाला मिठाचं प्रमाण वाटलं तरच टाकायचं, नाहीतर टाकू नका. आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. पनीर असे छोटे-छोटे तुकड्यामध्ये कापून घ्यायचं किंवा असे रेडीमेड पनीर कटिंग केलेलं सुद्धा मार्केटमध्ये मिळतं. ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि पनीर टाकून परत एकदा सगळं व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं फक्त पनीर शिजण्यासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे.
सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर सगळे सॉस आपले त्या पनीरमध्ये एकत्र येऊन सगळं पनीरला फ्लेवर खूप छान आला पाहिजे. म्हणून एक झाकण ठेवले ना आपण, एक 10 मिनिटाची त्याला वाफ काढून घेतलेली आहे, की जेणेकरून ते सगळे सॉस आहे ते पनीरमध्ये घुसल्यानंतर पनीरला पण एक छान टेस्ट आलेली आहे. पनीर पण आपलं सॉफ्ट मस्तपैकी अगदी शिजलेलं आहे. सगळं काही व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर आता आपण जो राईस शिजवलेला होता, तो थंड करायला ठेवलेला, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडा-थोडा टाकायचा, थोडा-थोडा मिक्स करायचा आणि जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये टाकून-टाकून तो मिक्स करायचा आहे. एकदम सगळा टाकायचा नाही, कारण का कधी-कधी कसं नवीन असतं त्यांना पटकन मिक्स सगळं पाहिजे तसं करता येत नाही आणि मग सगळा मसाला तो पूर्ण राईसला लागत नाही. त्याच्यामुळे आता मी अगदी मला जरासं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं टाकलं. सगळं काही परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी टेस्टी असा आपला पनीर फ्राईड राईस हा झटपट असा तयार झालेला आहे. मुलांना टिफिनला द्यायचा असेल ना, तरीसुद्धा हा खूप सुंदर असा छान रेसिपी आहे. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल ना, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आणि असे सुंदर-सुंदर रेसिपी, नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. आणि रेसिपी आवडत असतील ना, तर रेसिपीला हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनल पण सबस्क्राईब करा. थँक यू.